शुभेच्छेत आणि नाही का हे आपण काल पाहिलं. आज आहे सारीपुत्त आणि मोगलाण यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगलाण या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजय याच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोगलाण यांचे समाधान झाले नव्हते आणि यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला. अश्वजिताची धीर गंभीर चालचलणूक पाहून सारीपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा, तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस? तुझा गुरु कोण? तू कोणता धम्म मानतोस? असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे? परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला, ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे? आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्याच्या समोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्यांच्या जवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता? अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही परिव्रज्या धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याच्या धम्माला मी अनुसरले आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे? मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. नंतर परिव्राजक सारीपुत्त स्थविर अश्वजितास म्हणाला, ठीक आहे, आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे. शब्दांचे अवडंबर कशाला? नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला
भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. सारीपुत्त आणि मोगलाण हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणेच राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते, ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे, असे त्यांचे परस्परात ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोगलाण जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोगलाण म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. नंतर मोगलाण सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होते. सारीपुत्त उत्तरला, मित्रा, हे 250 परिव्राजक आपल्यामुळे येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारीपुत्त आणि मोगलाण हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. ते उत्तरले, महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू. नंतर सारीपुत्त आणि मोगलाण जेथे संजय होता तेथे गेले. त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत व तेच आमचे गुरु आहेत. संजय उत्तरला, छे छे मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ. सारीपुत्त आणि मोगलाण यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. नंतर 250 परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलाण भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळूवनात गेले. सारीपुत्त आणि मोगलाण दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा, भिक्खू हो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मोगलाण यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील. वेळूवनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर यही भिक्खवे भिक्खूंनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्त, मोगलाण आणि 250 जटिल बुद्धाचे शिष्य झाले. त्यावेळेस भगवान बुद्ध राजगृहामध्ये राहत होते. त्या राजगृहामध्येच एक संजय नावाचा प्रसिद्ध पुरुष राहत होता आणि त्याचे 250 शिष्य
परिव्राज्य त्याच्याबरोबर राहत होते आणि त्यांच्यामध्येच त्यावेळेस शिष्यामध्येच सारिपुत्त आणि मोगलान हे त्यांच्यासोबत राहत होते. आता त्या संजय जो काही त्यांना उपदेश करीत होता त्यांच्या उपदेशाने यांचे काही समाधान होत नव्हते आणि मग ते असे दुसऱ्या कोणीतरी तत्त्वज्ञ मिळेल बा, कोणीतरी गुरु मिळेल, असा गुरु मिळाल्याच्या नंतर आपण त्यांच्याजवळ जाऊ आणि त्यांचं आपण शिष्यत्व पत्करू, असं या दोघांमध्ये ठरलेलं होतं. आणि मग काय झालं का एके दिवशी सकाळीच पंचवर्गीय भिक्खूंपैकी अश्वजित नावाचा एक भिक्खू, त्या 5 भिक्खूंपैकी ज्यांना पहिल्यांदाच भगवान बुद्धांनी उपदेश दिला त्याच्यातलाच एक अश्वजित नावाचा भिक्खू आपलं भिक्षापात्र एक चिवर घेऊन कुठं गेला, त्या राजगृह नगरात भिक्षेसाठी गेला. आणि मग जेव्हा या सारिपुत्तानं त्या अश्वजिताला पाहिलं तेव्हा तो चकित झाला. कोण? सारिपुत्त. का त्याची ते धीर गंभीर काय शरीर, चालचलणूक नाही काय. आणि म्हणून मग त्यानं मनाशीच विचार केला कोण सारिपुत्तानं की खरोखर हा पुरुष कसा आहे, एक जगातील महान योग्यतेचा भिक्खू आहे. आणि जर मी याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं की मित्रा, तू हे कुणामुळे वैराग्य प्राप्त करून घेतलेस, तुझा गुरु कोण आहे आणि तू कोणता धम्म मानतोस, असं जर मी त्याला विचारलं तर काय हरकत आहे, असं त्या सारिपुत्तानं मनाशीच विचार केला. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं का आपण याला हे असं विचारणं ही काही यावेळेची ही वेळ नाही आहे, कारण तो एका आवारात भिक्षेसाठी गेलेला आहे. आणि मग तो त्याच्या मागं सारिपुत्त गेला आणि अश्वजितानं भोजन वगैरे केल्याच्या नंतर सारिपुत्त त्यांच्याजवळ गेला आणि त्याच्या समोर जाऊन त्या अश्वजिताला अभिवादन केलं आणि मग त्याच्यासोबत थोडीशी चर्चा केली. आणि चर्चा करून त्या अश्वजिताच्या जवळ उभा राहून सारिपुत्ताने विचारलं की मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूपसुद्धा शुद्ध आणि तेजस्वी आहे, आपण हे कुणामुळे वैराग्य धारण केले आहे, आपला गुरु कोण आहे, आपण कोणता धम्म मानता. अशा प्रकारे सारिपुत्ताने त्या अश्वजिताला विचारले. आणि मग अश्वजित म्हणाला की मित्रा, शाक्य कुळात जो जन्मलेला आहे, एक महान श्रमण आहे, त्याच्याच नावाने मी ही परिव्रज्या धारण केलेली आहे आणि तोच माझा गुरु आहे, त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे. आणि मग सारिपुत्ताने पुन्हा विचारले की आपला गुरु कोणता सिद्धांत शिकवत आहे, आपणाला कोणता उपदेश असा त्यांनी दिलेला आहे. आणि नंतर मग अश्वजित म्हणाला की मी एक केवळ तरुण शिष्य आहे, मी नुकतीच नव्यानं दीक्षा घेतलेली आहे आणि त्यांचा धम्माची शिकवण मला काही तपशीलवार सांगता येणार नाही. मी तुम्हाला त्याचा अर्थ थोडक्यात सांगेन. आणि असं सांगितल्यानंतर सारिपुत्त म्हणाला की ठीक आहे, आपणाला जसं सांगता येईल तसं तुम्ही सांगा, थोडक्यात सांगा किंवा विस्ताराने सांगा, परंतु मला त्याचा अर्थ तुम्ही सांगा. नंतर अश्वजिताने सारिपुत्ताला जो काही भगवान बुद्धांनी उपदेश केला होता तो सारांश रूपाने अश्वजिताला सांगितला.
आणि सारीपुत्ताचं खूप त्यामुळे समाधान झालं. आणि मग तो सारीपुत्त ज्या ठिकाणी मोग्गलान होता त्या ठिकाणी तो गेला. हे दोघंही सख्या भावाप्रमाणेच राहत होते. आणि त्यांनी एकमेकांना तसं वचनही दिलं होतं की ज्याला पहिल्यांदा सत्य सापडेल त्यांनी दुसऱ्याला सांगावे. आणि म्हणून ठरल्याप्रमाणे ज्या ठिकाणी मोग्गलान होता त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहिल्यानंतर मोग्गलान म्हणाला की मित्रा, तुझी मुद्रा कशी आहे? शांत दिसत आहे. तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी दिसत आहे. तुला सत्य गवसले आहे काय? आणि मग सारीपुत्तानं सांगितलं की होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. आणि म्हणून मोग्गलांना पुन्हा विचारलं का ते ज्ञान तुला कसं काय झालं बा? असं विचारल्याच्या नंतर मग सारीपुत्तानं त्या अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत संपूर्ण सांगितला. आणि मग त्याचेसुद्धा मोग्गलांचे समाधान झाले. आणि मोग्गलान मग म्हणाला की मित्रा, चल आता आपण भगवान बुद्धाकडे जाऊ आणि मग त्यांचंच आपण शिष्यत्व पत्करू. आणि मग तो सारीपुत्त म्हणाला की नाही, कारण हे जे 250 परिव्राजक आहेत ते आपल्यामुळेच या ठिकाणी राहत आहेत. पहिल्यांदा आपण त्यांना विचारू, त्यांना सांगू. त्यांना जर पटलं तर ते आपल्यासोबत येतील, नाही पटलं तर ते इथेच राहतील. मग त्यांना सांगितल्याच्या नंतर ते म्हणाले की आम्ही तुमच्यामुळेच या ठिकाणी राहत आहोत. जिकडे तुम्ही जाल तिकडे आम्हीसुद्धा येऊ. असं सांगितल्याच्या नंतर मग ते संजयाकडे गेले आणि संजयांना सांगितले की आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत, तेच आमचे गुरु आहेत. आणि मग तो संजय उत्तरला की मित्रांनो, तुम्ही तसं करू नका, तुम्ही त्यांच्या इकडे जाऊ नका. आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. आणि मग सारीपुत्तानं आणि मोग्गलांनं दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितलं, परंतु त्या संजयाने पूर्वीप्रमाणे त्यांना उत्तर दिले. नंतर ते 250 परिव्राजक, सारीपुत्त आणि मोग्गलान हे सर्व ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी त्या राजगृहातील वेळुवनात गेले. आणि जेव्हा भगवान बुद्धांनी सारीपुत्ताला आणि मोग्गलांना दुरूनच येताना पाहिले तेव्हा त्यांना पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भिक्खूंना उद्देशून म्हणाले की भिक्खू हो, ते 2 सोबती येत आहेत, सारीपुत्त आणि मोग्गलान. त्यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले भिक्खूंना की हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्य होणार आहेत. आणि मग ते सर्वजण त्या वेळुवनात पोहोचल्यावर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्यासमोर जाऊन भगवान बुद्धांना त्यांनी वंदन केलं. भगवंताच्या चरणावर त्यांनी आपलं मस्तक ठेवलं आणि भगवंताला म्हणाले की भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. आणि नंतर भगवान बुद्धांनी म्हटलं की यही भिक्खवे भिक्खूंनो या, हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धांनी सारीपुत्त, मोग्गलान आणि 250 जटिल हे सर्वजण भगवान बुद्धाचे शिष्य झाले. आता आहे राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. राजगृह ही मगध राजश्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चितच तो अर्हत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी,
जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशा सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहे, असा धम्म तो शिकवीत असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचा तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्या जवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्या जवळ बसले. काहींनी तथागतास कुशलक्षेम विचारून त्यांच्या जवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागताकडे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्या जवळ बसले. काही जण काही एक न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 दशसहस्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उर्वेला काश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उर्वेला काश्यपाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उर्वेला काश्यप ह्या थोर श्रमणांचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेला काश्यपाला म्हणाले, हे उर्वेलवासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्राचा त्याग केला? हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञ यागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंताच्या चरणी होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहे, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेल काश्यप हा या महाश्रमणांचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे. नंतर त्या 12 ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे
अशा त्या मगधभाषीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवान, मी पूर्वी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवान, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगलं होईल. ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवान, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पुरी झाली आहे. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवान, मी पूर्वी राजपुत्र असताना अशा या माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य, हे भगवान, आश्चर्य, जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य. भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. सारीपुत्त आणि मोगलाट आणि त्याचे 250 शिष्य जे होते त्यांना कुठं दीक्षा दिली भगवान बुद्धाने? राजगृहामध्ये. आणि हा जेव्हा सिद्धार्थ गौतम त्यांनी गृहत्याग केला तेव्हा पहिल्यांदा कुठं गेले होते? ते राजगृहातच बिंबिसार राजाच्या इकडेच गेले. आता तसे ते बिंबिसार राजाकडे नाही गेले. त्या राजगृहामध्ये जेव्हा ते भिक्षा मागत होते त्या ठिकाणी त्याच्या समोर लोकांना गर्दी केली. हा शुद्धोधन राजाचा मुलगा आहे, त्याला पाहण्यासाठी लोकांनी काय केले होते? गर्दी केली होती. जेव्हा ती गर्दी त्या बिंबिसार राजानं पाहिली तेव्हा त्याचा जो सेवक होता त्या सेवकाला विचारलं की एवढी मोठी गर्दी कशासाठी झाली आहे का नाही. तेव्हा त्या सेवकानं सांगितलं की कपिलवस्तूमधला जो शुद्धोधन राजाचा मुलगा आहे ज्याच्याबद्दल लोकांनी त्या 8 ब्राह्मणांनी भविष्य सांगितलं होतं की हा जर संसारात रमला तर हा चक्रवर्ती सम्राट होईल, आणि त्यानं जर संसार त्याग केला आणि संन्यासी बनला तर तो एक बुद्ध होईल, आणि त्यालाच पाहण्यासाठी हे एवढ्या मोठ्या लोकांची गर्दी आहे. हे जेव्हा त्या सेवकानं राजाला सांगितलं आणि मग राजानं त्याला पुन्हा सांगितलं, आज्ञा केली की तू जा, त्याच्या मागं जा आणि तू कुठं थांबते काय थांबते तर ते येऊन मला तू सांग. आणि मग तो सेवक त्यानं पाहिलं. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा भिक्षा मागितली आणि भिक्षा मागून तो त्या टेकडीवर पांडव टेकडीवर त्या पांडव टेकडीवर चढून तो गेला आणि तिथं भोजन वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर मग हा बिंबिसार राजा रथात बसून काही थोडंसं सैन्य त्यानं सोबत केलं
आणि तो राजासुद्धा पांडव टेकडी चढून तो वर या ठिकाणी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बसले होते त्या ठिकाणी तो गेला. त्या ठिकाणी जाऊन त्यानं काही त्याला उपदेश केला की तू हा संन्यास का घेतला बा, तू तरुण आहेस नाही काय, तुझ्यात शक्ती आहे, तुझ्या वडिलाचं जर राज्य पसंत नसेल तर तू मी तुला अर्ध राज्य देतो, तेही पसंत नसेल तर तू हाती शस्त्र घे आणि पूर्ण त्या याच्यामध्ये सामील होऊन तू ही पृथ्वीच काय पूर्ण तू सम्राट राजा होऊ शकेल. अशा प्रकारचा त्यानं उपदेश केला, परंतु सिद्धार्थ गौतमाने ते काही मान्य केलं नाही. आणि मग शेवटी तो बिंबिसार राजा त्या सिद्धार्थ गौतमाला म्हणाला की तू तुझ्या मताप्रमाणे कर, पण जेव्हा तुला काही प्राप्त होईल तेव्हा तू मला येऊन भेटण्याची कृपा कर. आणि हे वचन त्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने बिंबिसाराला दिल्यामुळे म्हणून तो त्या राजगृहामध्ये बुद्ध झाल्याच्या नंतर काही सोबत भिक्खू घेऊन त्या राजगृहामध्ये आला. आणि ही बातमी जेव्हा त्या राजाला समजली तेव्हा त्या राजाने हजारो ब्राह्मण, हजारो गृहस्थ आणि काही त्याचे सैन्य घेऊन ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी गेले. आणि गेल्याच्या नंतर मग लोकांनी पाहिलं त्या काश्यपाची वार्ता जिकडे तिकडे पसरलेली होती, त्याला श्रेष्ठ मानल्या जात होतं. आणि या भगवान बुद्धाच्या भिक्खू संघात त्याला जेव्हा पाहिलं तेव्हा लोकांच्या मनात असा विचार आला, अरे हे कसं काय बा, हा काश्यप या भगवान बुद्धाचा गुरु आहे की भगवान बुद्ध काश्यपाचा गुरु आहे, असा त्यांच्या मनात विचार आला. आणि विचार आल्यामुळे भगवान बुद्धांनी त्या लोकांच्या मनातला विचार ओळखला आणि त्या काश्यपाला सांगितलं की लोक तुला असे म्हणत आहे, तर तू कशामुळे तू भिक्खू झाला बा, तुझ्या मनात म्हणजे असा विचार कसा काय आला भिक्खू होणे. आणि म्हणून मग त्यानं त्या काश्यपानं सांगितलं की रूप, शब्द आणि रस हे त्यानं उदाहरण दिलं आहे, हे पदार्थ आणि वासनादी स्त्रिया या वस्तूंनीच त्या यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. म्हणजे त्याचा तो काय करत होता, यज्ञयाग करत होता, अग्निहोत्र याच नावाने त्याला ओळखत होता, अग्नीचा पूजक होता तो. म्हणून त्यानं ते सांगितलं की त्यापासून काही प्राप्ती होऊ शकत नाही, ते अशुद्ध आहे. आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला त्याविषयीची काही गोडी वाटली नाही, म्हणून मी ते सगळं सोडून दिलं आणि भगवान बुद्धाला शरण गेलो. आणि नंतर मग म्हणजे भगवान बुद्धांनी त्या काश्यपाला म्हटलं की तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कुणामुळे आला ते सांगा. तेव्हा मग तो उर्वेला काश्यप आपल्या जागेवर उठला. भगवान बुद्धाला त्यानं साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला की तथागत माझे गुरु आहे. म्हणजे लोकाला समजलं पाहिजे ना कोण कोणाचे गुरु आहे आणि कोण कोणाचा शिष्य आहे, हे माहीत व्हासाठी ते सगळं भगवान बुद्धांनी त्याला विचारलं. आणि मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा त्या लोकांना, ते मगधवासियांना समजलं की उर्वेला काश्यप हा भगवान बुद्धाचा शिष्य आहे आणि भगवान बुद्ध काश्यपाचा गुरु आहे. आणि मग शेवटी हे सगळं समजल्यानंतर भगवान बुद्धांनी त्या सर्वांना आपल्या धम्माचा काय दिला, उपदेश दिला. आणि उपदेश दिल्याच्या नंतर तो सगळ्यांना पटला आणि त्याच वेळेस हजारो गृहस्थ भगवान बुद्धाचे उपासक बनले आहे की नाही. आणि मग राजा बिंबिसार भगवान बुद्धाला उद्देशून काय म्हणते की भगवान, मी जेव्हा राजपुत्र होतो तेव्हा माझ्या मनात 5 इच्छा होत्या. त्या कोणत्या, त्या आता पूर्ण झालेल्या आहेत. ज्या काही इच्छा होत्या माझ्या त्या, की मी पूर्वी राजपुत्र असताना
माझ्या मनातली पहिली इच्छा होती की माझा जर राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक होणे म्हणजे राजा होणे, तर फार चांगलं होईल. ती माझी पहिली इच्छा होती. आता ती पूर्ण झाली आहे. आणि नंतर दुसरी इच्छा अशी होती की एखादा अरहत सम्यक संबुद्ध जर माझ्या राज्यामध्ये आला तर किती चांगली गोष्ट होईल, ही माझी काय होती, दुसरी इच्छा होती. आणि ती आता पूर्ण झालेली आहे. आणि मग तिसरी इच्छा अशी होती की त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा, ही ही चौथी इच्छा होती. आणि तीही आता पूर्ण झालेली आहे. आणि पाचवी इच्छा कोणती होती की भगवंतांनी सांगितलेला धम्म मला कळावा, ही माझी पाचवी इच्छा होती. आणि भगवान तीही आता पूर्ण झालेली आहे. जेव्हा मी राजपुत्र होतो तेव्हा ह्या माझ्या 5 इच्छा होत्या, त्या आता पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे नंतर मग त्या बिंबिसार राजाने भगवान बुद्धाचं काय केलं, कौतुक केलं. आणि मग तो सुद्धा राजा भगवान बुद्धाला, धम्माला आणि संघाला मी स्वतः शरण येत आहे असं त्या स्वतः बिंबिसार राजाने सांगितलं. मी आपला आजपासून काय आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा तुम्ही स्वीकार करा. अशा प्रकारे राजगृहात झालेल्या संवाद राजासोबत झालेला संवाद आपण आतापर्यंत ऐकला. आता आहे अनाथ पिंडिकांची धम्मदीक्षा. हे आपण उद्या पाहू.